नमस्कार मित्रांनो, आज एक जो व्हिडिओचं टायटलच असं आहे की जे आपण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये आमची जाहिरात बघितलेली असेल. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम खुले केले प्रवेशद्वार लाओस टूरचे अशा टाईपमध्ये. आणि हे खरंच आहे, कारण लाओस ही कंट्री जी आहे ही कंट्री खरोखर एसटी हॉलिडेजच क्रेडिट घेणार याचं. कारण लाओस आजही कोणी करत नाही. जे आम्ही 6-7 वर्षापासून लाओस करतो ते आजही लाओस कुठलीही कंपनी लाओस करत नाही. हार्डली 1-2 कंपनींनी ट्राय करायचा प्रयत्न केला, कारण लाओस कंट्री ऑपरेट करणं एवढं सोपं काम नाही, हे मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला. हे असं काही फार अवघड आहे अशातला भाग नाही आहे, परंतु का करत नाही याचा पण एक मला सरप्राईज आहे. कारण उठसूट सगळेजण सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई, प्राइस वार वगैरे हे, पण रिसर्च करायचा कोणी प्रयत्नच केला नाही. आणि जो मी स्वतः एक 6 वर्षापूर्वी लाओसला जाऊन स्वतः रिसर्च केला, लाओसचं इतिवृत्तांत सगळा मी तिथला अभ्यास केला, काय करू शकतो आपण. आणि आता आपण खरंच फॉर्च्युनेट आहात की कोविड नंतर लाओसमध्ये बुलेट ट्रेन चालू झालेली आहे. त्याच्यामुळं तर आम्ही जो ट्रॅव्हल सुरुवातीच्या टूर केल्या त्या घाट रस्त्यांनी पण केलेल्या आहे, ते 8-8, 9-9 तासाच्या प्रवासाच्या. तर आता तर बुलेट ट्रेननी तोच प्रवास 1-1.5 तासात होतो. तर लाओसबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात की लाओस एक्झॅक्टली ही कंट्री कुठे आहे आणि काय आहे. कारण बऱ्याच लोकांना अजून आम्हाला फेसबुकला, सोशल मीडियाला विचारतात की लाओस कुठे, काय, कुठली कंट्री, काय हे शहर आहे का, काय, असे बरेचसे प्रश्न आहेत. त्यामुळे आज हा खास व्हिडिओ लाओसवरती आपण घेत आहोत. तर लाओस ही कंट्री म्हणजे थायलंड कंट्रीची अप्पर बाजू जी आहे, वरचा भाग जो येतो नॉर्थ बाजूचा, आणि व्हिएतनामच्या वेस्टचा जो भाग येतो तो म्हणजे लाओस, आणि चायनाच्या खाली. तर लाओस ही कंट्री जी आहे अतिशय सायलेंट आणि अतिशय गरीब कंट्री. थायलंड आणि लाओस जसं आपण भारत नेपाळ किंवा भारत भूतान असं जे फ्रेंडशिप रिलेशन आहे, तसं थायलंड आणि लाओसचं रिलेशन आहे. तर लाओसबद्दल थोडीशी माहिती आपण आता चांगल्या प्रकारे जाणून घेऊयात. लाओसमध्ये आपण स्टार्ट करतो व्हिएनचान म्हणून त्यांची कॅपिटल सिटी आहे. जी व्हिएनचान कॅपिटल सिटीची बॉर्डर म्हणजे त्या सिटीच्या बाजूनी जी रिव्हर जाते मेकॉंग डेल्टा, ही मेकॉंग रिव्हर ही वरनं चायनाच्या बॉर्डरवरनं जी निघते तर ती थेट खाली व्हिएतनामच्या एंडला जाऊन समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे जगातली नाईल नदी वगैरे आपण ज्या मोठ्या नदी ऐकलेल्या आहेत त्याच्यापैकीच ही एक मेकॉंग रिव्हर पण खूप मोठी रिव्हर आहे. आणि जी रिव्हर थायलंड आणि याला लाओसला त्यांची बॉर्डर बऱ्याच म्हणजे किलोमीटरपर्यंत बॉर्डर करून टाकलेली आहे त्यांनी. तर व्हिएनचानमध्ये आपण मेनली व्हिएनचान सिटी टूरमध्ये आपण पतुसाय किंवा तिथले टेम्पल्स असे त्यांचे जे काही मोन्युमेंट्स आहेत हे सगळे आपण बघतोच. आणि व्हिएनचानमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बुद्धाचं त्यांनी पार्क केलेलं आहे, कारण लाओस ही बुद्धिस्ट कंट्री आहे की जिथं मोठमोठाले मंदिरं आहेत, तिथे बुद्धाच्या ज्या काही डॅमेज झालेल्या मूर्ती आहेत ते त्यांनी आणून एक छान सुंदर असं पार्क बनवलेलं आहे. आणि त्या पार्कमध्ये त्या मूर्ती त्यांनी तिथे ठेवलेल्या आहेत. तर आपण किती फोटो काढून किती नाही असं होऊन जातं तिथे. आणि त्या पार्कला खेटूनच लगेच रिव्हर दिसते तुम्हाला. आणि रिव्हरच्या साधारण पलीकडे जर बघितलं तर आपली दृष्टीने 500 ते 700 मीटरवरती पलीकडे सगळ्या बिल्डिंग्स आहेत, आणि त्या बिल्डिंग्स म्हणजे थायलंड आहे सगळं. तर ही अशा अप्रतिम बॉर्डर असलेली कंट्री आहे. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तर तुम्ही शॉपिंग करायला ज्यावेळेस जाताल स्ट्रीट शॉपिंगला, रिव्हर साईडला तिथे शॉपिंग लागलेलं असतं स्ट्रीट साईड, तर तुम्ही संध्याकाळी शॉपिंग करत असतात. शॉपिंग करता करता तुम्ही काही जर तुम्हाला लोकल फूड किंवा काही करायचं असेल, एन्जॉय करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. तिथं टेबल्स खुर्च्या सगळं लावलेलं आहे, जसं आपल्याकडे चौपाटी प्रकार असतो तसा. आणि तिथं बसल्या बसल्या पलीकडे रिव्हरच्या समोर बघितलं की लाईटिंग वगैरे दिसते, ती थायलंडची बॉर्डर. म्हणजे अशी अतिशय अप्रतिम व्ह्यू तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर असे हे व्हिएनचान झाल्यानंतर आपण पुढे जातो. वान वियांग म्हणून एक डेस्टिनेशन आहे, जे साधारणपणे बाय रोड गेलं तर 2.5 ते 3 तास लागतात, आणि स्पीड ट्रेननी गेलं तर हार्डली 1 तासभर लागतं. वान वियांग म्हणजे त्यांचे हिल स्टेशनच. लाओसमध्ये आपल्याला हिल स्टेशनच बघायला जास्त मिळतील. तर वान वियांगमध्ये आपल्याला ही जी मेकॉंग रिव्हर आहे किंवा तिला येणाऱ्या रिव्हर्स आहेत किंवा छोटे छोटे झरे जे असतात, तर ह्या ठिकाणी आपण बोटिंग वगैरे करू शकतो. निसर्ग सौंदर्याचा छान प्रकारे आस्वाद आहे. अतिशय सिनिक कंट्री आहे, शांत आहे एकदम.
आणि तिथे आपण काही गुहाज वगैरे केव्ज वगैरे आहेत त्या बघू शकतो आपण. आणि वरती आपण लुआन प्रभांगला जातो. त्याच्यानंतर लुआन प्रभांगमध्ये आपल्याला 2 दिवस 3 दिवस सुद्धा कमी पडतील इतकं अतिशय सुंदर लुआन प्रभांग आहे. आणि लुआन प्रभांगमध्ये सुद्धा तिथले टेम्पल्स किंवा तिथे जे काही हे आहे, माझं जे काही आर्टिकल आहे त्याच्यामध्ये आपण जरूर वाचाच, त्याच्यामध्ये डिटेल लिहिलेलं आहे मी. पण लुआन प्रभांगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर तिथे एक जो वॉटरफॉल आहे तो जगामध्ये तशा प्रकारचा वॉटरफॉल कुठेही नाही. त्याला कुमसी वॉटरफॉल म्हणतो आपण, जो 3 स्टेपमध्ये आहे. म्हणजे एक, त्याच्या खाली परत दुसरी आणि त्याच्या खाली परत तिसरी. तर तुम्ही गुगलला पण जर टाकलं कुमसी वॉटरफॉल तर तुम्हाला त्याचं व्हिडिओज बघायला मिळतील किंवा आमच्या टीमला मागितलं तर ते पण तुम्हाला देतील. तर अशा प्रकारची जी ही लाओस ही कंट्री आहे, ही लाओस कंट्री फक्त आणि फक्त ST हॉलिडेजकडेच आहे. आणि लाओस बरोबर कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, ह्या 3 कंट्रीचं कॉम्बिनेशन असणारी ST हॉलिडेज एकमेव कंपनी आहे. आपण आवर्जून ह्या ट्रिपला आजपर्यंत जो भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी सर्व पर्यटकांचे खरोखर मनापासून आभारी आहे. आणि इथून पुढेही जे पर्यटक लवकरात लवकर ह्या टूरसाठी इच्छुक आहेत त्यांनी बुकिंग करा. कारण आमच्या व्हिएतनाम, कंबोडिया, लाओसचे डिपार्चर्स हे फार थोडे डिपार्चर्स असतात वर्षभरामध्ये आणि ते ऑलमोस्ट एव्हरी टाईम फुल जातात. आणि आम्ही 50-60 लोकांचा असा ग्रुप नेत नाही. मॅक्सिमम 20-25 लोकांपर्यंत आम्ही ह्या टूरसाठी आम्ही क्लायंट नेतो की जेणेकरून प्रत्येकाला आमच्या टूर मॅनेजरला लक्ष देता आलं पाहिजे. तर व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस ह्या टूरमध्ये आपलं स्वागत आहे. लवकर टूर बुक कराल ही अपेक्षा.